मैं रामदास आठवले। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं जय महाराष्ट्रच्या न्यूजरूममध्ये पुन्हा एकदा स्वागत। आज न्यूजरूममध्ये पाहुणे आहेत केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आणि त्यांना पुढचा प्रश्न विचारतायत माझे सहकारी शिवाजी। रामदासजी, विषय निघाला होता प्रकाश आंबेडकरांचा। आंबेडकर भवनाबद्दल तुमची भूमिका काय? आता सध्या जे प्रकरण चालू आहे आणि ते आंबेडकर भवन पाडले त्याबाबत तुमची भूमिका काय? नाही, मला असं वाटतं की आता आंबेडकर भवन जे पाडलेलं आहे ते आता ते नाही पाडायला पाहिजे होतं या मताशी मी सहमत आहे। परंतु ते पाडण्याचं नोटीस महानगरपालिकेचं आलं होतं, गेली 2 वर्षे ते सातत्यानं नोटीस येत होतं। सामोपचारानं ते पाडलं असतं तर ठीक होतं, पण आता इथं एकमेकाच्या ओकाळ्या पाकाळ्या करणं, एकमेकाच्या विरुद्ध बोलणं, एकेरी बोलणं हे दोन्ही बाजूनी होता कामा नये। आता माझं मत असं आहे की मला त्या ट्रस्टीची घेणं देणं नाही, कोणत्या ट्रस्टीने करायचं ते करावं, चॅरिटी कमिशनरने त्यासाठी सांगावं, परंतु तिथं भव्य अशा पद्धतीचं आंबेडकर भवन ती बिल्डिंग उभी राहिली पाहिजे। राज्य सरकारने त्यासाठी 60 कोटी रुपये देण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळं तिथं बिल्डिंग व्हावी आणि बाळासाहेब आंबेडकरांना त्याच्यातून मॅक्झिमम जागा किती देता येऊ शकेल, 7-8 हजार फूट किंवा किती द्यावी, किंवा नसेल कोणाला मिटवायचं तर वाद करत राहावं, माझं काय म्हणणं नाही। बाळासाहेब आंबेडकर तर म्हणतात की तुम्ही तुमचा बंगला का स्मारकासाठी देत नाही? नाही, माझा बंगला स्मारकासाठी पाहिजे असेल तरी मी देतो, मी जातो राजगृहामध्ये। त्यांच्याकडनं राजघर तुम्हाला पाहिजे? नाही, मला नको आहे ते, बाबासाहेबांचं ते राजगृह आहे, हां, परंतु माझ्या बंगल्यावर टपून राहून उपयोग नाही आहे। तर आणि आता ते म्हणतात मला मी झोपडीमध्ये जायला पाहिजे, मी आता झोपडीतूनच मी तिथं आलेलो आहे। त्यामुळे बाबासाहेबांचा प्रवास हा बंगल्यातून झोपडीकडे नाही आहे, तो झोपडीतून बंगल्याकडं पक्क्या मकानाकडं आहे। त्यामुळे ठीक आहे, आता ते जरी काय बोललेले असले तरी मी काय त्यांच्याविरुद्ध बोलत नाही, पण आंबेडकर भवनचा वाद मिटवावा आणि तिथं भव्य दिव्य इमारत उभी करावी असं माझं मत आहे। ट्रस्टी कोण असाव्यात ते चॅरिटी कमिशनने ठरवावं आणि त्या ट्रस्टीने ते काम करावं। आठवले साहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलित बांधवांना आश्वासक चेहरा आणि खंबीर नेतृत्व नाही मिळालं आहे। नेहमी जे दलितांचे आहे मतदान ते विभाजन होतं आणि निवडणुकीमध्ये, आणि त्याचा फायदा अन्य पक्षांना होतो, अन्य राजकीय पक्षांना होतो। मग तुम्हाला वाटत नाही का की दलित बांधवाचं जे नेतृत्व आहे हे आपण स्वतः करावं? नाही नाही, आता माझा तर प्रयत्न असाच आहे की जर ऐक्य होत असेल तर ऐक्य करावं, ऐक्य होत नसेल तर मग कोणातरी मागे राहिलं पाहिजे। आता मायावती ज्या उत्तर प्रदेशच्या नेत्या आहेत, ऑल इंडियाच्या आहेतच आहे समजा BSPच्या, परंतु उत्तर प्रदेशमध्ये आमच्या RPIमध्ये जेवढे गट आहेत त्यापेक्षा जास्त गट मायावतीच्या BSPमध्ये आहेत। आता आपण पाहिलं आहे की स्वामी प्रसाद मौर्य जे अपोजिशन लीडर होते त्यांनी पार्टीचं सोडलेली आहे, राकेश मौर्य एक होते त्यांनी पार्टी सोडलेली आहे, RK चौधरींनी पार्टी सोडलेली आहे, राम समूजनी पार्टी सोडलेली आहे, सोनलाल पटेलनी पार्टी, म्हणजे अनेक लोकांनी BSPमध्ये येऊन पार्ट्या सोडलेल्या आहेत। पण मायावतीच्या मतावर अजिबात निगेटिव्ह इफेक्ट होत नाही, त्यांना जेवढी मतं मिळायची तेवढी मिळतात, कालच्या निवडणुकीत त्या हरल्या, परंतु तिथं मात्र ऐक्याची चर्चा होत नाही। तिथं मात्र मायावतीच्या मागे हत्तीला वोट देण्याच्या संबंधामध्ये पूर्ण जो 22-23% समाज आहे तो पूर्णपणे मतदान त्या हत्तीला करतो। या महाराष्ट्रामध्ये अडचण अशी आहे की पुन्हा पुन्हा आपण ऐक्याचा विषय एकदम इमोशनल बनवतो, प्रत्येक वेळेला आपण सांगतो इथं गट आहेत, पण काँग्रेसमध्ये शरद पवारांचा गट आहे असं म्हणतात का? काँग्रेसमध्ये सुद्धा गट आहेत, परंतु त्यांचा गट कोणी म्हणत नाही, लगेच आमचे गट तुम्हाला दिसतात सगळ्यांना, ते असू नयेत, भावना चांगलीच आहे। पण जर आता नेते कोणी एकत्र येत नसतील तर मग काय करायचं ते ठरवलं पाहिजे। माझी तर तयारी आहे, जे काय तुम्ही ठरवाल ते, म्हणजे मागे काँग्रेस अलायन्स जोडलेला आहे, तुला सांगतो की पक्षाने ठराव केलेला आहे की बहुमताचा जो निर्णय होईल तो निर्णय मान्य करायचा, आणि त्यावेळेला काँग्रेसच्या बाजूनं बहुमत झालेलं होतं, ते बाकीच्याने मान्य करणं अत्यंत आवश्यक होतं, तर तसं होत नाही। सर, एक छोटासा वेगळा प्रश्न आहे की तुम्ही चळवळ करता, कविता करता, त्यानंतर एका मराठी फिल्मला तुम्ही गेस्ट अपीअरन्स पण केला आहे आणि अनेक चित्रपटाच्या मुहूर्ताला तुम्ही हजेरी लावता, तर चुकून तुम्ही राजकारणात आलात का? तुम्हाला त्या क्षेत्रात जायचं होतं का? तुम्ही चुकून या राजकारणात आलात, तुम्हाला त्या साहित्य क्षेत्रात किंवा चित्रपट क्षेत्रात जायचं होतं का, हा प्रश्न आहे।
नाही, चुकून मी राजकारणामध्ये आलो, पण आता चुकून मी तिकडे जाण्याचा विचार करतो मी, त्यामुळं त्यामुळे ठीक आहे. मला आवड जी आहे ती, मी एक कल्चरल ॲक्टिव्हिटीमधला कार्यकर्ता आहे. मला नाटकांची आवड आहे, मला संगीताची आवड आहे, मला चित्रपटांची आवड आहे. काय ऐकता तुम्ही? संगीताची, चित्रपटाची ठीक आहे, संगीताची काय आवड आहे? काय ऐकता तुम्ही? नाही, काय आवड म्हणजे आता संगीत, मी जे आमचे सगळे भीमशाहीर आहे त्यांची मी कव्वाली रात्र रात्र ऐकलेली आहे. माझ्याकडं जे माझं एक परिवर्तन कला महासंघ नावाचं संघटन आहे, त्याचे 15,000 मेंबर आहेत, मी त्याचा अध्यक्ष आहे. त्यामुळं कलाकारांच्या बरोबर माझे संबंध चांगले तुम्ही आहेत. चित्रपट कुठले बघता? म्हणजे मराठीतले काही नवीन प्रयोग बघितलेत आत्ताचे? नाही, बघितलंय, सैराट बघितलेला आहे. सैराट बघितलाय? बघितलंय पण ना. सैराट तर तुमच्या आयुष्यात 30 वर्षापूर्वीच झालेला आहे. माझ्या आयुष्यात झालेला म्हणूनच मी तो बघितला. त्यामुळं माझ्या आयुष्यात सैराट नाही झाला, थोडा वेगळा झाला, थोडा वेगळ्या पद्धती. परंतु आणि जर सैराट सारखं जर काय मला कोणी करण्याचा प्रयत्न केला असता तर मी काही ते तसं ऐकलं नसतं. मी प्लॅनिंग नाही, मला भेटायला जर हिच्या घरचे काही लोक असे आले असते तर मी त्यांना त्याच वेळेला सांगितलं असतं की तुम्हाला इथं मी काही तुमच्याशी बोलणार नाही. नाही, पण त्या काळात तुम्ही दोन समाज, तुमचा समाज आणि ब्राह्मण समाज, अशी दोन माणसं एकत्र येऊन लग्न करतात, तेव्हा वादळ उठलं काही? नाही, वादळ उठलं ना, कारण माझी मिसेस जर लाल बहादूर शास्त्री यांच्या रिलेटिव्हमधली आहे, ती बनारसची आहे प्रॉपर. आणि वादळ उठलं, पण मी त्याचे शमवलं वादळ. म्हणजे वादळ काही ते जास्त उठण्याचा प्रयत्न झाला, पण ठीक आहे. तर आता आज मात्र माझा अनुभव असा आहे की ब्राह्मण समाजाचे लोक, आता माझं नाव आठवले असल्यामुळं बऱ्याच ब्राह्मणांना वाटतं की हे आमचीच आहेत. मग जे मला म्हणतात तुम्ही कोणाचे आहात, तर मी सांगतो मी तुमचाच आहे म्हणून. मी आता त्यामुळं ठीक आहे. तर पण माझा अनुभव असा आहे की इंटरकास्ट मॅरेज नंतर सगळे जे ब्राह्मण आहेत, सगळे म्हणजे ते आमचे रिलेटिव्ह जे आहे सगळे माझ्याकडे येतात. आम्ही जे जेवतो एकत्र, बसतो. मी त्यांच्याकडे कधी कधी जातो. आणि त्यांना काही मी वाटत नाही मी त्या दलित आहे ते, त्यांना काही वाटत नाही मी दलित आहे ते, परंतु मी ब्राह्मण असे त्यांना वाटत नाही. मला एक सांगा आठवले साहेब, आता तुम्ही जिथे जाता ज्या पदावर, तिथे एक कॅबिनेट मिनिस्टर आणि 2 राज्यमंत्री असताना तुमचा तिथे समावेश झालेला आहे. म्हणजे आता आव्हानं बरीच आहेत. हे खातं प्रचंड मोठं आहे. सामाजिक न्याय खातं हे खातं काही छोटं खातं नाही. तेव्हा या खात्यामध्ये काम करताना तुम्ही कुठली आव्हानं तुमच्या डोळ्यासमोर वाटतात? त्याचं कारण बरेच प्रश्न आहेत. शिष्यवृत्त्यांचे प्रश्न आहेत, जातींच्या प्रमाणपत्रांचे प्रश्न आहेत, मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रचंड मोठ्या 6,500-7 हजार जाती जिथे आपल्या देशामध्ये आहेत, त्या जातींच्या या देशाचं समाज कल्याण मंत्रीपद, सामाजिक न्याय विकास जो आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात? आता असं आहे की सामाजिक न्याय खातं जे आहे ते अत्यंत व्यापक असणारं अशा पद्धतीचं खातं आहे. त्याचं बजेट फार नाही, 6-6.5 हजार कोटीचं ते बजेट आहे. परंतु हे खातं असं आहे की लोकांना एकत्रित आणणारं खातं आहे. लोकांना जोडण्याची भूमिका मांडून लोकांमध्ये परिवर्तन प्रबोधन करणारे खातं आहे. जो अशक्त आहे त्याला सशक्त करण्याची दिशा देणारं हे डिपार्टमेंट आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये मदत करणारं हे डिपार्टमेंट आहे. आणि अशा पद्धतीचे अपंग आहे त्या अपंगांना मदत करणारे डिपार्टमेंट आहे. म्हणजे अपंगांना एक ताकद देणारं असं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे माझ्यासमोर अनेक आव्हानं आहेत. त्याच्यामध्ये मी प्रयत्न करेन. मी इथं 5 वर्ष समाज कल्याण खात्याचा मंत्री महाराष्ट्रात होतो, तर मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. स्कॉलरशिपचा जो प्रश्न आहे तो विद्यार्थ्यांना महिन्याला स्कॉलरशिप मिळाली पाहिजे, 2-3 वर्षांचा त्याचा रिव्ह्यू झाला पाहिजे आणि महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे त्याच्यामध्ये वाढ होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळत नाही असे विद्यार्थी शहरामध्ये जाऊन भाड्याने खोल्या घेतात. आणि मी तसा राहिलेलो आहे, हॉस्टेलमध्ये राहिलो आणि मी असाही राहिलो भाड्यानं सांगलीमध्ये. तर अशा सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलांना ते महिन्याला 500 रुपये भाडं देते नाही परवडत नाही अशी परिस्थिती आहे. तर त्या विद्यार्थ्यांना मदत आपण कशी करू शकतो. त्याचबरोबर समाज प्रबोधनाचे व्यापक कार्यक्रम देऊन आपण ही जाती व्यवस्था आहे, देशामध्ये 6,400 जातींचा हा देश आहे. तर जाती नष्ट कधी होतील काय सांगता येत नाही, पण एका जातीनं दुसऱ्या जातीशी प्रेमाने वागावं, भाईचारा मजबूत करावा, यासाठी माझ्या खात्याची वतीने मी विविध अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करेन. आणि नरेंद्र मोदींचं जे स्वप्न आहे की सबका साथ सबका विकास, बाबासाहेबांचं जे स्वप्न आहे गोरगरिबांना ताकद देण्याचं, ते स्वप्न साकार कसं करायचं या दृष्टिकोनातून मी माझ्या मंत्रालयाचा प्रयत्न करेन. अजून काही नवीन स्कीम ज्या आहेत त्या स्कीम तयार करून, काही आश्रमशाळा आहेत, त्यानंतर इतर काही संस्था आहेत त्यांना कशी ग्रँट द्यायची,
या संबंधामध्ये मी चांगला विचार करेन आणि महाराष्ट्राला मॅक्झिमम कसा न्याय मिळू शकेल. देशाला तर न्याय द्यायचा आहेच आहे, पण महाराष्ट्रातून मी तिथे गेलेलो आहे, तर महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण खातं कसं ॲक्टिव्ह करायचं या दृष्टिकोनातून मी नक्की प्रयत्न करेन. समीरन, आठवलेजी, आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही म्हटलं की घरातलं इंटरकास्ट मॅरेजमुळे जे वादळ निर्माण झालं होतं ते तुम्ही कसं शमवलं. आता त्या अनुषंगाने एक मला तुम्हाला विचारायचं आहे, गेलं एक वादळ मागची 2 वर्ष आपण राज्यात बघतोय, शिवसेना आणि भाजपमध्ये आपापसात सुरू असलेल्या कुरबुरी आणि त्या कशा वाढत जातात. नंतर एक जुने मेंबर या NDAचे आणि युतीचे तुम्ही आहात, सिनियर मेंबर आहात, हे वादळ शमवायचा काही प्रयत्न तुम्ही केलाय का आणि करताय का? आता आता हे वादळ म्हणजे शमवायचं का असं तुझं म्हणणं आहे. नाही म्हणजे हे वादळ शमवायचं का असं तुझं म्हणणं आहे, पण माझं म्हणणं आहे का असं वादळ करून सत्ता का कमवायची का. त्यामुळं एकतर या दोघांनी आता गंभीरपणे विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी प्रयत्न करेन. मी आता कदाचित उद्धवजींना मी उद्या 12 वाजता भेटणार आहे आणि त्यांचंही मी स्वागत करणार आहे की मला मंत्रिपद मिळण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सर्वात मोठा सहभाग आहेच आहे. त्यांच्यामुळं मंत्रिपद मिळालं. अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरी असतील, यांच्याबरोबर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं होता. मी मंत्री व्हावा अशी तुमची इच्छा होती, म्हणून उद्या मी त्यांना भेटणार आहे. त्यांचं मी स्वागतही करणार आहे, अभिनंदन, आणि ते माझं अभिनंदन करतील. आणि त्यानंतर मग कारण मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन करायला गेलो होतो, पण मुख्यमंत्री माझं अभिनंदन करण्यासाठी माझी वाट बघत होते. तर ठीक आहे, तर म्हणजे मी मंत्री झालो आहे म्हणून ते अभिनंदन करतील आणि आपल्या प्रयत्नामुळं मला मंत्रिपद मिळालं म्हणून उद्धवजींचं स्वागत करणार आहे. आणि त्यावेळेला जर संधी मिळाली तर मी ही चर्चा करणार आहे की हे कधीतरी मिटलं पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे या विषयावर. आणि तो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा विचारलेला आहे. हे दोघे जर असे भांडत राहिले तर माझं मत असं आहे की 2019च्या निवडणुकीमध्ये काय होईल काय मी सांगू शकत नाही. या दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे, काय वाद 19 मिटवले नंतर पाहिजे. झालं. आता महापालिकेत RPIची काय मागणी आहे? कारण तुम्ही 29 जागा तुम्हाला दिल्या होत्या, फक्त तुमची 1 जागा निवडून आली त्यावेळेला. आता तुमची मागणी काय? तुम्ही आता सत्तेत आहात, भाजप बरोबर आहात आणि मुंबईत पुन्हा एकदा हा तिढा निर्माण झाला आणि दोघंही वेगळे लढले, तर तुम्ही तुमचा केंद्रातल्या आणि राज्य सरकारमधल्या निवडणुकांच्या निर्णयापेक्षा वेगळा निर्णय घेणार का? BJP बरोबरच राहणार का? दोघांना एकत्र आणायचा प्रयत्न करणार? आता दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, पण ते दोघे एकत्र येतील असं काही मला वाटत नाही. जागा किती मागणार? ते दोघे एकत्र येतील असं मलाही वाटत नाही आहे आणि ते दोघे एकत्र राहतील असं ते त्यांनाही वाटत नाही आहे. तर त्यामुळं जागा किती, तर आता जागा एक तर मी प्रयत्न करेन की बाबा शिवसेना, भाजप आणि RPIने एकत्र यावं. तसं शक्य नसेल तर मग BJP RPI झाला तरी झाला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये आता RPIला जागा किती द्यायच्या, तर आता 227 जागांमध्ये मागच्या वेळेला आम्हाला 29 जागा मिळाल्या होत्या तिघांच्या लाईनमध्ये. आता BJPला जर मॅक्झिमम RPIचा फायदा करून घ्यायचा असेल तर RPIचा फायदा केला पाहिजे. त्यामुळं RPIला एक 55-60 तरी जागा मिळाल्या पाहिजे. 60 जागा मिळायला पाहिजे. म्हणजे असा प्रयत्न माझा राहील. कारण माझ्या यावेळेला मी प्रयत्न करतोय की जवळजवळ काय उत्तर भारतीय लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, इतर नॉन दलित कॅन्डिडेट आहेत, अशा नाही तिकीट द्यायची आणि किमान 50% तरी तिकीट नॉन दलितांना देऊन मॅक्झिमम जागा कशा निवडून येतील हा प्रयत्न करायचा. पण पण आठवले साहेब, मी एक प्रश्न विचारेन तुम्हाला. तुम्ही या स्वरूपात सातत्यानं तुम्हाला बोलताना, स्टेजवर बोलताना तुम्ही ज्या ज्या वेळेला बोलतात कविता करतात, ठीक आहे, किंवा बोलण्यामध्ये हास्य निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्यातून हशा मिळत असेल, टाळ्या मिळत असतील, पण आंबेडकरी चळवळ ज्या आंबेडकरांच्या नावावर उभी आहे त्यातला जो विचार होता, त्यातली जी वैचारिकता होती, त्याची मांडणीच मुख्यतः तुमच्यासारख्या नेत्याकडून केली जात नाही आणि त्यामुळे अत्यंत लाईटली या चळवळीकडे घेतलं जातं किंवा तिचा जो बेस आहे हां तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच सर्वसामान्यांचा हा हलका होतो, असं तुम्हाला कधी वाटत नाही? नाही, मला असं कधी वाटत नाही. उलट माझ्या या पद्धतीमुळं माझ्यासोबत असंख्य लोक आलेले आहेत. असा विचार करणारे लोक फार कमी असतील, परंतु आता काय करायचं, त्याला काय समजायचं हे प्रत्येकावरती अवलंबून आहे. परंतु मी एक सरळ अशा पद्धतीचा माणूस आहे. मी हसत खेळत काम करणारा मी कार्यकर्ता आहे आणि आंबेडकरी विचाराची मांडणी म्हणजे तरी काय, हे फील्ड वर्क म्हणजे आंबेडकरी विचाराची मांडणी आहे. वैचारिक फक्त तुम्ही कविता लिहून आणि आर्टिकल लिहून क्रांती होत नाही, तर त्यासाठी फील्ड वर्कची आवश्यकता आहे आणि म्हणून मी फील्ड वर्कची जबाबदारी स्वीकारलेली आहे. वैचारिक मांडणी ज्यांनी करायची या सगळ्या करावी. पार्श्वभूमीवरती आज जर का आपण बघितलं तर केंद्रामध्ये
आंबेडकरी समाजातल्या एका नेत्याला तुमच्यासारख्या व्यक्तीला केंद्रीय मंत्रिपद दिलं. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं रिप्रेझेंटेशन सदाबूक होताना मंत्रिपद. महादेव जानकर धनगर समाज, संभाजीराजांना केंद्रावर पाठवलं मराठा समाज. मग आता मराठा आरक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न, दलितांचे प्रश्न, धनगरांचं आरक्षण, सगळे प्रश्न गुंडाळून टाकले का भाजपने? तुमचं काय मत आहे? कारण आता त्यांना विरोध कोण करणार? नाही, विरोध मी करणार त्यांना. भाजपला विरोध करणार? नाही, विरोध म्हणजे ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आपण प्रयत्न करणार. आता महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणाची भूमिका घेतलेलीच आहे. तर ती आता कोर्टामध्ये कसं SCJ करून घ्यायचं तो प्रयत्न केला पाहिजे. पण त्यासाठी माझं मत असं आहे की कायदा केला पाहिजे. एक तर देशामध्ये गुजरातमधले पटेल असतील, महाराष्ट्रातले मराठा पाटील असतील, किंवा हरियाणामधले जाट असतील, तर जे आणि किंवा ब्राह्मण समाज असेल, तर माझं मत असं आहे की आता SC ST आणि OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता एक तर भटक्या विमुक्तांसाठी एक वेगळं आरक्षण दिलं पाहिजे. कारण त्यांना OBCमध्ये ठेवून त्यांना काही फायदा होत नाही. त्यानंतर जे सगळं या समाजाला क्रिमिनल एजची पद्धत लावून जर आरक्षण दिलं तर मला वाटतं की आरक्षणाचा वाद कायमचा मिटेल. पण आठवले साहेब, तुम्हीच तुमच्या म्हणण्याला विरोधाभास करतात. एका बाजूला तुम्ही नेहमी म्हणत असता की संविधानाला आम्ही धक्का लावू देणार नाही, आम्ही संविधान बदलू देणार नाही, आणि आत्ताच्या घटनेच्या चौकटीमध्ये जर आरक्षणाकरता एक विशिष्ट मर्यादा असेल ती ओलांडता येत नसेल तर मग हा तिढा सुटायचा कसा? जर काही बदल करायला लागला तर तो मुळात घटनेच्या त्या क्लॉज मध्ये करायला लागेल जी बाबासाहेबांनीच लिहून ठेवलेली आहे की याच्या पलीकडे तुम्हाला आरक्षण देता येणार नाही. मग हा तिढा सोडायचा कसा? नाही, बाबासाहेबांनी असं म्हटलेलं नाही आहे. घटनेमध्ये असा काही मुद्दा अजिबात नाही आहे. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की 50%च्या पुढे तुम्हाला आरक्षण देऊ नये अशी गाईडलाईन असावी, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. तामिळनाडूत त्याच्या पलीकडे गेलेलं आहे. तामिळनाडूमध्ये 69% आहेत, कर्नाटकमध्ये सुद्धा काहीतरी 54% आहे. तर माझं मत असं आहे की समाजातल्या इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या मुलींना नोकऱ्यामध्ये, शिक्षणामध्ये संधी मिळाली तर आमचा त्याला विरोध नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका. आणि संविधानामध्ये बदल म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिलेला आहे. घटना बदलू नका म्हणजे त्याचं स्ट्रक्चर बदलू नका, त्याची जी गाईडलाईन आहे ती बदलू नका. अमेंडमेंट करू शकतो, परंतु अमेंडमेंट करू शकतो ना आपण आता जरी. आणि असा कायदा नाही, म्हणजे तू जे म्हणालास असा कायदा अजिबात नाही. दलितांच्या आरक्षणाच्या बद्दल एक गैरसमज असा आहे की दलितांचं आरक्षण 10 वर्षासाठी होतं, पण 10 वर्षासाठी जे आरक्षण होतं ते फक्त पॉलिटिकल आरक्षण होतं. हे नोकऱ्याचं आणि शिक्षणाचं जे आरक्षण आहे याला त्याच्यामध्ये कसलीही बंधनकारक अट अजिबात नाही. फक्त पॉलिटिकल आरक्षणाची अमेंडमेंट 10 वर्षांतर होते. त्यामुळे ठीक आहे, तर तू म्हणाला त्या पद्धतीने. आठवले साहेब, आरक्षणातून सगळे प्रश्न सुटतील असं तुम्हाला वाटतंय? नाही, आरक्षणातून सगळे प्रश्न सुटत नाहीत ना. म्हणजे आरक्षण जे आहे आता आरक्षणातून काय लोकांना, आता आमच्या समाजामधल्या लोकांना काय लोकांना नोकऱ्या मिळाल्या, सगळ्या नोकऱ्या मिळत नाही आहेत. त्यामुळे आरक्षणामुळं संपूर्ण परिवर्तन होते अशी परिस्थिती अजिबात अगदी आरक्षणामुळे होत नाही. जर आपण अगदी राजकीय आरक्षणाचा विचार केला, पुणे करारापासून तर आत्तापर्यंत, कालपरवाच्या तुमच्या मंत्रिपदापर्यंत आंबेडकरी चळवळीला राजकारण्यांनी वापरून घेतलं, दलितांना राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वापरून घेतलं, तुमच्यासारख्या नेत्यांना वापरून घेतलं, असं कधी वाटलं का तुम्हाला? नाही, मग मला असं नाही वाटलं. म्हणजे मला वापरून घेतलं असं नाही, उलट मी त्यांना वापरून घेतलेलं आहे. त्यामुळं असा काही विषय अजिबात नाही आहे. आता एकमेकाची जी कोऑर्डिनेशन आहे, अलायन्स असतात राजकारणामध्ये, आणि मी काँग्रेससोबत गेलो असं नाही, काँग्रेस माझ्यासोबत आली. काँग्रेसला आमची आवश्यकता होती, आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. आम्ही तर रस्त्यावर जे कार्यकर्ते आहोत. त्यामुळं लोकांमध्ये ही जी विचार प्रणाली आहे अशी न पेरता आपण त्यांनी वापरून घेतला असं अजिबात नाही. पण ठीक आहे, तर आता एक जर रिझर्व्ह मतदारसंघ जे आहे ते रिझर्व्ह मतदारसंघ पुन्हा पॅक झाला. आणि आपल्याला इतिहास माहीतच आहे की महात्मा गांधी आणि बाबासाहेबांमध्ये सेपरेट इलेक्ट्रिकच्या मुद्द्यावर वाद झाले. महात्मा गांधी उपोषणाला बसले एरोड्यामध्ये. दोघांमध्ये जो करार झाला पुन्हा पॅक, त्या पॅकच्या माध्यमातून आरक्षण मिळालं, रिझर्वेशन मिळालं, आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये पुन्हा पॅकचा जो मुद्दा होता तो आला, आणि त्यामुळे आरक्षण मिळालं. तर तू म्हणतोय त्याप्रमाणे आता कोणी इतरांना वापरून घेत असतील, पण मला वापरण्याचा प्रश्न अजिबात नाही आहे. मी तर इंडिपेंडंट कार्यकर्ता आहे, माझी चळवळ इंडिपेंडंट आहे, माझा पक्ष इंडिपेंडंट आहे, आणि मी फक्त तडजोड केलेली आहे, अलायन्स केलेली आहेत. पण त्या बदल्यामध्ये तू म्हणाला तसं आम्हाला वापरून घेण्याचा प्रयत्न होतोच. आम्हाला शब्द दिले जातात, ते पाळले जात नाहीत. सत्ता मिळण्याच्या अगोदर मात्र इलेक्शनमध्ये मला त्यांच्या बाजूला बसवतात, आणि इलेक्शन नंतर चांगलं बोलतात, परंतु सत्तेचा सहभाग तेवढा मिळत नाही. काँग्रेसचा माझा अनुभव हाच आहे. आम्ही 3-4 वेळेला काँग्रेससोबत राहिलो, राष्ट्रवादीबरोबर राहिलो, एक आमदार निवडून आला नाही आमचा.
आम्ही म्हणायचो की बाबा आम्ही एकटे लढून निवडून येत नाही म्हणून आम्ही अलायन्स करतो, आणि अलायन्स केल्यानंतरही त्यांची मतं आम्हाला मिळत नाहीत, आमची मतं ते त्यांना मिळतात. पुन्हा आम्ही तिसऱ्या आघाडीचाही प्रयोग केला रेडॉलॉजचा, त्यावेळेला आम्हाला मतं मिळाली नाही, आमची मतं मिळाली नाहीत. मग आम्ही करायचं काय? म्हणजे प्रश्न असा आहे की आम्ही काँग्रेससोबत राहिलो तरी मला मंत्रिपद एकट्याला मिळालं, काही लोकांना सत्ता मिळाली, काही जिल्हा परिषदेचे त्यावेळेला काहीतरी 60-70 आमचे जिल्हा परिषदेचे मेंबर होते, 140-45 पंचायत समितीचे मेंबर होते, 10-12 जिल्हा परिषदेचे आठवले साहेब वेळ सभापती अगदी कमी होते. उरला, शेवटचे काही क्षण उरलेत. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, दोन गोष्टींची वाटचाल तुम्ही कशी बघता? एक तर तुमच्या पक्षाची, रिपब्लिकन पार्टी आठवले गट म्हणून नाही, तर रिपब्लिकन पार्टीचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात स्वप्न होतं, जे त्यांच्या हयातीत पूर्ण झालं नाही, तर त्या रिपब्लिकन पक्षाची, म्हणजे त्यांच्या मनातल्या त्यांच्या स्वप्नातल्या रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी करण्याकरता तुम्हाला काही समीकरणं बदलायला लागतील, मायावतीसारखं काही सोशल इंजिनिअरिंग करावं लागेल, तुमचा हत्ती परत जर आणायचा असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील, असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, मला वाटतंय ना, जरी समीकरण बदलायचं असेल तर समीकरण आमच्यासोबत आला पाहिजे. नाही तर समीकरण बरोबर आहे, तू म्हणतोय ते बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला RPI आम्ही अजून उभा करू शकलो नाही. आमच्या स्वतःच्या बळावर काय आमदार, काय नगरसेवक वगैरे निवडून आणण्याच्या संबंधामधली जी आमची भूमिका आहे, पण निवडून येत नाही, दुसऱ्यांनी मतच मिळत नाहीत आम्हाला. तर ती मतं मिळवण्यासाठी मी माझ्या पक्षाच्या वतीनं असं ठरवलं की निवडणूक लढवायची असेल तर 50% जागा नॉन दलितांना द्यायच्या. त्या 50%मध्ये काही बौद्ध असतील, काही मातंग असतील, चांभार असतील, ढोर समाजाचे लोक असतील, वाल्मिकी असतील, मेहतर असतील, परंतु 50% ज्या जागा आहेत त्या मराठा असेल, ब्राह्मण असेल, OBC असेल, मुस्लिम असेल, अशा लोकांना दिल्या पाहिजे. तर आता एक तो प्रयोग आम्ही रेडॉलच्या वेळेला केला. RPI 111 जागा आम्ही लढलो, पण मी अगोदर म्हणालो तर आमची मतं आम्हाला मिळाली नाहीत. आमची मतं त्या इतर पक्षांना मिळाली, पण त्यांची मतच नाही तर मिळणार कुठली मतं? आणि ज्यांच्याकडे मतं आहे त्यांची मतं आम्हाला मिळत नाहीत. आता आपल्याला उदाहरण द्यायचं असेल तर सातारा ही जागा आम्हाला दिली, आणि मी तुम्हाला सांगतो की काँग्रेस सोडण्याचं कारण माझं हे होतं की काँग्रेससोबत राहून माझा पक्ष रेकग्नाइज होत नाही, कारण मला एकट्याला फक्त खासदारकी मिळणार, ती मिळत होती, ती मला शिर्डीमध्ये हरवलं. आणि मग मला असं वाटलं की आता आपण पुन्हा काँग्रेसमध्ये राहून पुन्हा माझ्या एकट्याच्या मंत्रिपदासाठी, एकट्याच्या खासदारकीसाठी सगळा पक्ष त्या ठिकाणी वेटीज ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळा विचार करूया. म्हणून मी ऐक्याची मिटिंग बोलावली आणि सर्व प्रकाश आंबेडकर सोडून सगळे नेते एकत्र आले. त्यानंतर मी रेडॉलचा प्रयोग केला आणि जवळजवळ 258 जागा आम्ही लढलो, त्यामध्ये RPI 111 जागाला लढली, परंतु आम्हाला यश आलं नाही, एकही जागा आमची निवडून आली नाही. बरं, आता खूप मोठी वाटचाल तुम्ही चाललेला, शेवटचा प्रश्न आणि त्याच्यानंतर आपण ही चर्चा थांबूयात. पंतप्रधानांविषयी तुमचं वैयक्तिक मत काय? कारण त्यांनी आता निवडून आल्यानंतर आणि तुमचे सगळ्यांचं इंडक्शन झाल्यानंतर पहिल्यांदा एक जी मीटिंग घेतली, त्यात तुमच्यापासून सगळ्यांना अभ्यास करायचा सल्ला दिला असं आमच्या कानावर आलं. तुमचं त्यांच्याविषयी एक व्यक्ती म्हणून, पंतप्रधान म्हणून काय मत आहे? नाही, माझं मत असं आहे की पंतप्रधान अत्यंत अभ्यास करून प्रत्येक खात्याचा ते अभ्यास करतायत. आणि जी अर्ध्या तासाची मिटिंग आमची झाली 2:30 वाजता त्याच दिवशी 5 तारखेला, त्याच्यामध्ये पंतप्रधानाने आम्हाला सांगितलं, मी त्यांना म्हणाले की मी एकदम नवीन होतो आणि मी इथं आल्यानंतर मी एका खात्याला बोलवलं आणि 4-4, 5-5 तास त्यांच्यासोबत बसलो. प्रत्येक अँगलनी मी त्याचा अभ्यास केलेला आहे, असा आपण अभ्यास करा आणि जे मंत्रिपद मिळालेलं आहे त्या मंत्रिपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करा. मंत्रिपदाला किंवा त्या खात्याला न्याय देता देता तुम्ही लोकांना न्याय द्या, असं ते म्हणाले. आणि मी त्यांना त्या दिवशी निळ्या रंगाची शाल आणि निळा पुष्पगुच्छ दिल्यानंतर ते म्हणाले की मुझे आनंद है की बाबा साहब की बारे मुझे बहुत बड़ा आदर है, आणि निळा रंग म्हणजे असं ते आनंदी होऊन ते म्हणाले. तर त्यामुळं नरेंद्र मोदींच्याबद्दल आपण जर बघितलं तर कोणी काही म्हणत असलं तरी नरेंद्र मोदी अजिबात देशाचं संविधान बदलणार नाहीत. नरेंद्र मोदी हेच बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत. BJP काय म्हणते, RSS काय म्हणते ते सोडून द्या, पण देशाचा प्रमुख म्हणून भारताच्या संविधानाप्रमाणेच त्यांना चालावं लागेल. संविधानाला कोणी बदलू शकत नाही, हात लावू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे स्ट्रॉंग अशा पद्धतीचे, नरेंद्र मोदी स्ट्रॉंग प्राईम मिनिस्टर आहेत आणि मी स्ट्रॉंग मंत्री आहे. त्यामुळं मंत्रिमंडळ जे आहे त्या मंत्रिमंडळामध्ये मला जे शक्य आहे ते मी काम करणार, पण नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मला आदर आहे. ते अत्यंत पॉप्युलर मंत्री आहेत. खूप शेवटचा प्रश्न आहे. एकतर तुम्ही जेव्हा उभे राहता स्पीच देता तेव्हा खूप इंटरेस्टिंग बोलता, तुम्ही कविता बोलता तेव्हा खूप इंटरेस्टिंग बोलता, पण तुमचे कपडेही इंटरेस्टिंग असतात.
तर यू आर अ स्टाईल ऐकून खूप लोकांसाठी, तर त्या एका तुमच्या स्टाईलबद्दल काय सांगाल, तुमच्या वॉर्डरोबबद्दल? नाही स्टाईल काय, कपडे स्टाईल. कपडे आणि एकूणच पेहराव, एकूणच एकूणच पेहरावाची सगळं. तुमची आता तुम्ही style. परवा पगडी घालून गेला तुम्ही तुमचे ती कुठली designer UP साईडची पगडी होती. ते काय होतं म्हणजे आम्हाला वाटलं की तुम्ही सांगली साईडची काहीतरी फेटा वगैरे घालून जाल, तर हे काय होतं नेमकं? नाही ते नॅशनल प्रतीक होतं. म्हणजे आता मी फक्त महाराष्ट्राचा फेटा घातला असता तरी मी महाराष्ट्रात झालो असतो, परंतु तो एक निळ्या रंगाचा तो वेगळा फेटा येऊ. आणि युपीत मी आता येतोय हा एक संदेश होता का? हा म्हणजे युपीत येतोय म्हणजे युपीत जातो. नाही, पण तो तुमचा जो वॉर्डरॉब आहे, असं फुलांचं शर्ट घालायचं रंगीबेरंगी, ते आता आज थोडासा वेगळा आहे. मंत्री झाल्यामुळे तुम्ही वेगळे आहात. आता एकदम पण ते वेगळं झालं. वॉर्डरॉब तुमचा का म्हणून असा वेगळं का असता तुम्ही नेहमी आणि कपड्यांच्या फार बाबतीत? वेगळं. नाही म्हणजे माझा ड्रेस असतो वेगळा, कारण माझ्या मागे असतो माझा समाज सगळा. वा त्यामुळे ठीक आहे, म्हणजे ड्रेसचा जो विषय आहे तो ठीक आहे. आता मी पॅन्थरच्या काळापासूनच मला रंगीबेरंगी कपडे घालण्याची आवड आहे. मी ज्यावेळेला लोकसभेमध्ये गेलो त्यावेळेला शरद पवार म्हणायचे की बघा यांचा जॅकेट बघा, बघा यांचं बटन बघा चमकतंय, कुठं शिवलेलं आहे, मला असं सगळे विचारतात. तर मी त्यांना सांगितलं की ठीक आहे, मला एक ड्रेसची अशी आवड आहे आणि त्यामध्ये मला काही वेगळं दाखवायचं आहे असं अजिबात नाही आहे. सर आता ही स्टाईल बदलणार की अशीच राहणार? हां ही स्टाईल अशीच राहणार की बदलणार? नाही स्टाईल म्हणजे आता बघूया, म्हणजे स्टाईल आता जर राष्ट्रीय पातळीवरची स्टाईल, हा? राष्ट्रीय पातळीवरची स्टाईल होणार आता. आता सर, माझा राष्ट्रीय एक आता प्रश्न आहे. महाराष्ट्रातली होती, आता राष्ट्रीय पातळीवर होईल. आता मग ठीक आहे, म्हणजे ड्रेस जे आहे ते ड्रेस काय बराच वेळ तिला विचारायचं आता हां सर, तुम्ही आता बोलताना म्हणालात की शिवसेना आणि भाजपासोबत जाणं ही तुमच्यासाठी राजकीय तडजोड होती आणि सत्तेत राहूनही तुम्ही सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा तिथे फोडत राहणार आहात. पण आंबेडकरी विचार आणि भाजपाची जी प्रतिमा आहे किंवा भाजपाची जी फिलॉसॉफी आहे ती इतक्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत की पुढे चालून तुमच्यामध्ये आणि सत्तेत राहून त्या सरकारच्या वर्किंग स्टाईलमध्ये काही वैचारिक मतभेद निर्माण झाले तर तुम्ही तुमचं पद सोडाल का, की मोदी या टर्मपर्यंत असेलपर्यंत तुम्हीही सत्तेत राहाल? नाही, आता माझं जे पद आहे ते म्हणजे आंबेडकरी मुवमेंटला मजबूत करण्यासाठीच हे माझं पद आहे. आणि आम्ही पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की भाजपसोबत आमचे वैचारिक मतभेद असले तरी कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्ही एकत्र आलेलो आहोत. आणि तू जे म्हणते त्या पद्धतीने अशी जर वेळ आलीच, जर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्या ठिकाणी मंत्रिपदावर काय, मंत्रिपद हे काय माझ्यासाठी फार मोठं मंत्रिपद नाही आहे. त्यामुळे पण वैचारिक मतभेद असले तरीही आम्ही देश चालवण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. जनता पार्टी स्थापना झाली त्यावेळेला तुला माहीत आहे की अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी त्या मंत्रिमंडळामध्ये होते. त्यामुळे सगळे लोक त्यावेळेला एकत्र आले होते. आता आम्ही NDAच्या माध्यमातून आम्ही एकत्रित आहोत. त्यामुळं मला असं वाटतं की आणि नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे की या संविधानाप्रमाणेच मी देश चालवणार आहे. कुणी काही जरी वेगळे बोललेले असले तरीही पण आम्ही विचाराशी काही तडजोड करण्याचा प्रश्न अजिबात येणार नाही. मी आंबेडकरी विचाराचा आहे. म्हणजे आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी, पण मी आहे सच्चा आंबेडकरवादी. त्यामुळं आहे तर ते आठवले मी जी, माझं काम करत राहणार तुम्ही आहे. आज या गप्पांमधून दाखवून दिलं की केवळ तुम्हाला कपड्याच्याच रंगाची नाही, राजकीय विचारसरणीतल्याही कुठल्याही रंगाची तुम्हाला कुठलाही त्रास नाहीये. सगळेच रंग तुम्ही स्वीकारता, निळा, भगवा, हिरवा सगळेच तुमचे आहेत. आणि असे रंगबिरंगी व्यक्तिमत्व असलेले रामदासजी आठवले केंद्रात मंत्री झालेले आहेत, आपल्या महाराष्ट्रातून झालेले आहेत आणि आज ते आपल्या न्यूजरूममध्ये आले. पुन्हा एकदा सगळ्या सहकाऱ्यांतर्फे, जय महाराष्ट्र परिवारातर्फे त्यांना नवीन या जबाबदारीसाठी शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन. कार्यक्रमाच्या शेवटी आपण इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र. मैं रामदास अठवले